प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात समस्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विजयाचा खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। मराठा आरक्षणासंदर्भात कायदा तयार करून अध्यादेश काढला आहे व त्याचे तसे राजपत्र सुद्धा तयार करून खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जरांगे पाटलांच्या हातात देऊन या आंदोलनाची सांगता करण्यात आली। अनेक वर्षाच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आले, त्यानिमित्त हा विजय साजरा करण्यात आला। सरकारने दिलेल्या कागदोपत्री आरक्षण हे कागदावरच नव्हे तर याची अंमलबजावणी करावी। आता प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसह मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा घरोघरी पूजन करण्यात येत आहे। प्रत्येक घरावर दिवे व विद्युत रोषणाई करून दिवाळी साजरी होणार असल्याची माहिती प्रवीण कदम यांनी दिली। म्हणजे मागण्या ह्या पुढे मार्गी लागतील असं वाटतं याच्यातून। पण हा जो जी.आर. सगळे सोयऱ्याचा जो आहे त्याच्यामध्ये पितृसत्ताक पद्धती धरलेली आहे। परंतु मला इथे नमूद करायचं आहे की जी मोहनजोदडो हडप्पा संस्कृती होती पूर्वीपासूनची, त्यावेळेला ॲक्च्युली मातृसत्ताक पद्धती होती आणि नंतर ती पितृसत्ताक पद्धती झाली। परंतु याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की मातृसत्ताक असो पितृसत्ताक असो, मातृपितृ एकत्रीकरण झाल्याशिवाय नवनिर्मिती होत नाही। त्यामुळं जे सगळे सोयऱ्याचा जो विषय आहे तो दोन्ही बाजूनी लागू होतो आणि सोयरे दायरे किंवा सगळे सोयरे हे ग्रामीण भागातली आज कायद्याने मुलाबरोबर मुलीला पण 50% हक्क दिलेला आहे। त्यामुळे त्या मुलीला देखील तोच समाजामध्ये आणि आरक्षणामध्ये अधिकार मिळला पाहिजे, हीच आमची पहिली भूमिका होती। आणि त्यात आता त्यांनी 15 तारखेपर्यंत हरकती सूचना मागवल्यात। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तमाम जाती धर्मातील लोकांनी त्याला कोणी विरोध करू नये, कारण मराठा समाजाने इतर समाजाला आरक्षण देताना कधीही कोणत्याही आरक्षणामध्ये आडकाठी घेतली नाही। कुठल्याही समाजाला आरक्षण मिळताना आमचं काय हा कधी बघितलं नाही। त्यामुळे आता 15 फेब्रुवारीपर्यंत जे मुदत दिलेली आहे सरकारने याच्यासाठी, त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं। ज्याची समानता वागणूक आहे, परंपरा आहेत, चालीरीती आहेत व म्हणजे एक व्यवसाय आहे जो शेतकरी असेल किंवा शेतीची संदर्भात, तर त्या लोकांना हे सगळे सोयऱ्याचा जो नियम आहे तो लागू होईल आणि तो मुलीच्या बाजूने असो मुलाच्या बाजूने असो दोघांच्या बाजूने लागू होईल। ज्या ठिकाणी इंटरकास्टचा प्रश्न येईल तो मुलाकडनं असो किंवा मुलीकडनं असो त्या बाजूला इंटरकास्टचा तुम्ही धरू नका। परंतु जिथं विदर्भातले कुणबी असू द्यात किंवा मराठवाड्यातले असू द्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रातले असू द्या, मराठा असू द्या, ह्यांची चालीरीती आणि ह्या सगळ्या गोष्टी समान आहेत। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557।